पद्मशाली युवक संघटनेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट हेमंत कुमार आनंद साका यांची एकमताने निवड. सोलापूर पद्मशाली युवक संघटना सोलापूर सन 2026-27 सालाकरिता नूतन पदाधिकारी यांची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी ॲडव्होकेट हेमंत कुमार साका तसेच प्रेसिडेंटपदी आशुतोष रामकृष्ण दंडे तर सचिवपदी नागेश विजय मॅकल यांची निवड करण्यात आली. पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूरचे अध्यक्ष सुरेश फलमारी, सचिव संतोष सोमा तसेच विश्वस्तपैकी मुरलीधर आरकाल, नरसय्या इप्पाकायल तसेच महापौर विनायक कोंडाल यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला व त्यांना पद्मशाली युवक संघटनेचे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. ॲडव्होकेट हेमंत कुमार आनंद साका हे मागील 13 वर्षापासून सोलापूर जिल्हा न्यायालयात वकील म्हणून कार्यरत असून फौजदारी कायद्याच्या क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. समाजातील अन्यायग्रस्त, गरजू व पीडित व्यक्तींना मोफत विधी सेवा देण्याचे सामाजिक कार्य त्यांनी सातत्याने केले आहे. सामाजिक व विधी क्षेत्रातील अनुभवाचा तसेच युवकांमध्ये कार्य करण्याचा त्यांच्या क्षमतेचा पद्मशाली युवक संघटनेला आगामी काळात मोठा फायदा होईल. त्यांच्या नेतृत्वाखाली संघटनेला नवी दिशा, नवे नेतृत्व आणि समाजोपयोगी कार्याला अधिक व्यापक स्वरूप प्राप्त होईल असा विश्वास पद्मशाली ज्ञाती संस्था सोलापूरचे विश्वस्त मंडळी व उपस्थित समाज बांधवांनी व्यक्त केला आहे. जय मार्कंडेया. यंदाच्या पद्मशाली युवक संघटनेच्या मला अध्यक्षपदाबद्दल आपले विश्वस्त आणि पद्मशाली नाट्य संस्थेचे सर्व पदाधिकारी यांनी मला बहुमतानं या ठिकाणी निवडून दिलं. त्याबद्दल मी सर्वांचे, समाज बांधवांचे मी मनपूर्वक आभारी मानतो. आणि यंदाच्या 2026 आणि 27 या वर्षी जे आपलं मार्कंडे रथोत्सव होणार आहे आणि वर्षभरात जे विविध सांस्कृतिक उपक्रम होणार आहेत, तर मी आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो आणि आपल्या समाजाचं संघटन बळकटी करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आहे. त्यामुळं तुम्ही मला साथ द्यावी मी आशा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मला महापौर साहेब विनायकदादा कोंडाल साहेब यांनी माझा जो सत्कार केला आणि विश्वस्त मुरलीधर आरकाल साहेब आणि त्याचप्रमाणे फलमारी काका आणि आज या ठिकाणी इप्पाकायल काका आणि या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या आमच्या टीममध्ये आमचे प्रेसिडेंट म्हणून आशुतोष उर्फ मिकी दंडी यांचं निवड करण्यात आलेले आहे आणि त्याचप्रमाणे सचिव म्हणून श्री नागेश मॅकल यांचं देखील निवड करण्यात आलेले आहे. त्याबद्दल त्यांनाही मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी माझा सत्कार केला परत एकदा मी आभार मानतो. धन्यवाद.